पक्षाला याला कोणत्या अटी शर्तीनुसार पण आपण पाणी फुकट मिळतो का यांना? हो, विशेष सवयी आपण ठरवतो. त्यानंतर करारनाम्यामध्ये कोणत्या विशेष शर्ती घेतला तुला? की असं दिनांक तर काही आठवला नाही, पण विशेष सभा होती आपली ODF आपण केलं होतं ज्यावेळेस ओपन डेफिकेशन ड्रीम मलकापूरला घोषित केलं होतं. स्वयं घोषणापत्र द्यायचं होतं आणि त्यानंतर आपण ती विशेष सभा घेऊन घोषित केलं की मलकापूर हागणदारीमुक्त झालं आहे. त्या सभेमध्ये आणि त्यांच्या करारनामा काय काय लिहिलं होतं करारनाम्यात? काय लिहिलेलं आहे? करारनाम्यात पाणी नवीन मूल्य ते फिल्टर झालेलं पाणी फिल्टर झालेलं असं नव्हतं. फिल्टर झालेलं असं उल्लेख म्हणजे बिनामोबदला आहे, विनाम ठराव घेतलेला आहे. ठराव कोणाकोणाचा शाळा ठराव नाही. ठरावामध्ये विनामूल्य वगैरे असं लिहिलेलं नाही करारनाम्यामध्ये. काय करार? आणि करारनाम्याचा उल्लेख मी ठरावात तुम्हाला करारनामा मागितला, मला दिला नाही तुम्ही. करारनामा द्या. आणि हे लाखो लिटर पाणी जे आहे तर ठेकेदारांना फुकटात मदत का करते आपली एजन्सी? ते पैसे घेते ना याच्या पोटी, काम करण्याच्या पोटी ते पैसे घेतात. त्यांना आपली त्यामध्ये मी काही जस्टिफाय करत नाही, नाही जस्टिफाय नाही म्हणत नाही. पण कसं झालं होतं की त्यांनी रेट भरले होते 70 रुपये प्रति सीट. आणि जनरल मीटिंगने काहीतरी असं, मी त्यावेळेस नव्हतो त्या मीटिंगला, म्हणजे बहुतेक मी माझ्याकडे चार्ज नसेल. त्या प्रोसिडिंगमध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या नगरसेवकांनी विरोध केला, 70 रुपये खूप जास्त होतं, तर ते 35 रुपयात करणार. अच्छा, 35 रुपयात करण्यात यावं म्हणून त्यांना आपण पत्र दिलं निगोशिएशन करतात. तर त्यांनी ही अट टाकली की 35 रुपयामध्ये आम्ही फक्त तेव्हाच करू शकतो जर पाणी आम्हाला नगरपालिकेपासून मिळालं. आणि ते करारनाम्यामध्ये कसले म्हणजे आम्ही फुकटात पाणी पुरवू हा ठराव झाला आहे का? शुद्ध पिण्याचे पाणी रोज दिवसाला 5 ते 6 टँकर पाणी जे लागते. नाही आम्ही विचारलं त्यांना किती लिटर बेटा? 5-6 लिटर. 5 ते 6 टँकर रोज दिवसाकाठी हे घेऊन चालले. हे शुद्ध पिण्याचं पाणी आहे, सेटलिंग वगैरे झालेलं, फिल्टर झालेलं, वेल फिल्टर पाणी आहे, जे पिण्यासाठी आपले लोक वापरतात. ते पिण्याचं पाणी आपण या ठेकेदार लोकांना मोफत देत आहोत. तर यांना असं पाठीशी घालण्याचं आपलं काय कारण आहे? काही नगराध्यक्षांचा दबाव आहे का? नाही, त्यासाठी आरोग्य सभापतीचं नाव सांगितलं यांनी आम्हाला की आरोग्य सभापतीने हे मॅनेज केलेलं आहे. आता वॉटर सप्लाय आरोग्य सभापती कसं मॅनेज करू शकतो? नाही, मॅनेज वगैरेचा प्रश्न नाही. निश्चित नाही भरत ना, हे फुकटात चाललं ना पाणी. हो, याचं काही पावसात घेतं घेतलं का आपण? नगरपालिकेचा हा जो पैसा आहे हा वाया जातो आहे ना. या लोकांना हे चोर खाता येत नाही. जे ठेकेदार आहेत ते चोरी करून राहिले पाण्याची. आणि तुम्ही ठराव दाखवा मला, कुठे ठराव आहे, काय आहे त्याचा? ठराव नाही आहे तसा, असला कुठलाही ठराव नाही. आणि ज्यांनी कोणी असा ठराव घेतला असेल तर त्यांच्यावर रिकव्हरी बसवू आपण. हे ट्रॅक्टर आहेत, आता हे 2-2 ट्रॅक्टर आपले सुस्थितीत आहेत आणि त्याच्यावर आता ड्रायव्हर देखील होते. ते ड्रायव्हरला तुम्ही दुसरीकडे लावला आणि ट्रॅक्टर जे आहे हे प्रॉपर्टी नष्ट होऊन राहिली नगरपालिकेची आपल्या. याची काळजी कोण घेणार आहे? तुम्ही लोक जर जबाबदारीनं वागले नाही तर आपल्या पालिकेचं, आपल्या संस्थेचं नुकसान होते नाही. हे सर्वसामान्य जनतेची मालकी असलेली प्रॉपर्टी आहे. नाही देण्यासाठी नाही, आजपर्यंत ते उभे आहेत, त्याचं आयलिंग फायलिंग हे ते त्याची निगा राखली पाहिजे ना. हे जर उभे राहिले तर मग हे खराब होऊन जातात ना. हे हत्ती आहेत आता त्याच्यात जर ते चाललेच नाही, त्याचं एक्झर्शनच झालं नाही तर ही प्रॉपर्टी नष्ट होणार आहे, खराब होणार आहे. पाहिलं त्याच्यावर बसलो तुम्ही सगळे दुखलाय काय तिच्या ड्रायव्हरला म्हणे काय कचरा दाखवण्यासाठी घेऊन गेलो. आता ड्रायव्हरचं काम कचरा दाखवणे हे नसते, सगळं व्यवस्थित आहे. कधी फिरून पाहिलं नाही. 2.5-3 महिन्यापासून जर हे उभे आहेत जागेवर, हे टायर खराब होतील, जंग खाईल याला सगळं. हे म्हणजे हे स्क्रॅप बनवण्याचा आणि विकून टाकायचा असा इरादा आहे का आपला? ही जनतेची संपत्ती आहे, या संपत्तीचं नुकसान होते. 2-2 ट्रॅक्टर आपले उभे राहतात आणि ठेकेदारांना मात्र नगरपालिका पैसे भरून राहिली. हे चाललं काय, काही कळायला मार्ग नाही आहे. आणि ते नगराध्यक्ष आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.
हे वॉटर सप्लायवाले आहे, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही आरोग्याचे आहे, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हे पाणी चोरी होऊन राहिलं याच्याबद्दल तुमच्याजवळ काही स्पष्टीकरण नाही आहे. ठराव आहे, विषय सभा झाली होती, आमचं झालं होतं एवढं तुम्ही सांगता. पण असं जर ठराव घेतला असेल तर तो ठराव चुकीचा आहे. ज्या लोकांनी ठराव घेतला त्यांच्याकडून हे पैशाची वसुली झाली पाहिजे. पाठवा बरं, मला पाठवा.